नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2022 या वर्षीचा आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? 2022 या वर्षाचा आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 मलाक्का हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लेप्चा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? लेप्चा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 25 डिसेंबर 2019 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अटल भूजल योजना यामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? अटल भूजल योजनामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकेमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 401403 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसले आहे. खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 करा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? महाराष्ट्र पंचायत राज मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा व गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? लोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 सुमित्रा महाजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? खालीलपैकी आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3
बकरवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 रामकृष्ण परमहंस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एरवाडा, पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचं प्रमाण सर्वात कमी आहे? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचं प्रमाण सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 अळेफाटा, कल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वारली पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी शोक्य व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी शोक्य व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ज्युरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? ज्युरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 स्टीव्हन स्पीलबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मंगल पांडे यांना फाशी कधी देण्यात आली? मंगल पांडे यांना फाशी कधी देण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 8 एप्रिल 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच पाय उतार व्हावे लागलेले स्थानचे राष्ट्रपती कोण? नुकतेच पाय उतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 अशरफ घानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 2024 ऑलिम्पिक स्पर्धा डॅश डॅश या शहरात होणार आहे? 2024 ऑलिम्पिक स्पर्धा डॅश डॅश या शहरात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43
भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजे सी बर्ड कुठे उभारला जात आहे? भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजे सी बर्ड कुठे उभारला जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कारवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 50 मिनिटे उशिरा उगवतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 शिवनेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. सविनय कायदेभंग चळवळीचा डॅश डॅश कालावधी आहे. सविनय कायदेभंग चळवळीचा डॅश डॅश कालावधी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1930 ते 34 पर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 800 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे. कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 1646 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. अंतूर किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. अंतूर किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मराठी भाषेचे लेखनासाठी आपण कोणत्या लिपीचा वापर करतो? मराठी भाषेच्या लेखनासाठी आपण कोणत्या लिपीचा वापर करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 विदेशी वकालतीचे वाहनांची नंबर प्लेट डॅश डॅश रंगाची असते. विदेशी वकालतीचे वाहनांची नंबर प्लेट डॅश डॅश रंगाची असते. तर ऑप्शन क्रमांक 3 निळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 तोफ किल्ला समशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? तोफ किल्ला समशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फारसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो? निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 1 नाश करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कथक हा लोकनृत्य प्रकार डॅश डॅश राज्याशी संबंधित आहे. कथक हा लोकनृत्य प्रकार डॅश डॅश या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय घटना डॅश डॅश या तारखेपासून अंमलात आली. भारतीय घटना डॅश डॅश या तारखेपासून अंमलात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 संधीचे मुख्य प्रकार किती? संधीचे मुख्य प्रकार किती? तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत? प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी हे कशाचे प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विभक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कानावर पडणे म्हणजे काय? कानावर पडणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 1 सहज ऐकू येणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालील म्हण पूर्ण करा. खालील म्हण पूर्ण करा. तर ऐकावे जनाचे ऑप्शन क्रमांक 1 करावे मनाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मधुने लाडू खाल्ला. मधुने लाडू खाल्ला. तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र गोदावरी कोणते धरण बांधले आहे? महाराष्ट्र गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? संत तुकडोजी महाराज खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामगीता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3
तीन आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हॅग्रोमीटर ने काय मोजतात? हॅग्रोमीटर ने काय मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सापेक्ष अद्रकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 धनविधेयक डॅश डॅशमध्ये प्रस्तुत केले जाते. धनविधेयक डॅश डॅशमध्ये प्रस्तुत केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 2 बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 PC अलेक्झांडर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बुधभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 रामचंद्र त्र्यंबक डबीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वरूत असणारे खालीलपैकी कोण? चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वरूत असणारे खालीलपैकी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरलाल बहुगुणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कुठल्या वयाच्या झाल्यानंतर पेट्रोल इंजन असणारे मोटर सायकल चालविण्याची परवानगी प्रदान करण्यात येते? खालीलपैकी कुठल्या वयाच्या झाल्यानंतर पेट्रोल इंजिन असणारे मोटरसायकल चालविण्याची परवानगी प्रदान करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 16 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? तर ऑप्शन क्रमांक 3 वायू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वाफेच्या इंधनाचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंधनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 जेम्स वॅट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते हे विधान एक डॅश डॅश. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते हे विधान एक डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 होईल. वस्तुस्थिती आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सगळे शहाणे कसे असतील या वाक्याचा प्रकार ओळखा. सगळे शहाणे कसे असतील या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नार्थक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे? आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सरपटणारे प्राणी डॅश डॅश असतात. सरपटणारे प्राणी डॅश डॅश असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 शीतरक्ताचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विमानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 राईट बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 रोवाल्ड अमुंडसेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 लातूरचे खालीलपैकी कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम ए हिंद हा खिताबाने सन्मानित होते? लातूरचे खालीलपैकी कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम ए हिंद हा खिताबाने सन्मानित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 हरिश्चंद्र बिराजदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लातूरातील वाळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे? लातूरातील वाळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 देवणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पुढीलपैकी कोणत्या गुप्तराजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुमार गुप्त पहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 1857च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध कोणी संबोधले? 1857च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते? खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते? तर ऑप्शन क्रमांक 2 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सुवर्णक्रांती संबंध खालीलपैकी कशाच्या बरोबरचा आहे? सुवर्णक्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाच्या बरोबरचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मधुमक्षिका पालन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 तारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 15 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उस्मानाबादमधून कोणत्या डोंगररांगा असतात? उस्मानाबादमधून कोणत्या डोंगररांगा असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बालाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ट्रॅफिक जंक्शन वर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाचा दिवाचा वापर केला जात नाही? ट्रॅफिक जंक्शनवर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाचा दिवाचा वापर केला जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पांढरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब फाळके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जो बायडेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 क्रिकेट वर्ल्ड कप 2021 मध्ये उपविजेता संघ कोणत्या देशाचा होता? क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये उपविजेता संघ कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे? ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला अंमलबजावणी या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? अंमलबजावणी संचालनालय या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अंमलबजावणी संचालनालयचे मुख्यालय कुठे आहे? अंमलबजावणी चे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते? खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 1 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कमळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो? पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 10 अंशाची समुद्रधुनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ढगापासून कृत्रिम पाऊस
पाडण्याच्या यंत्राला काय म्हणतात? ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या यंत्राला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 क्लाउड सेडिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चंपारण्यामधील शेतकऱ्याचा लढा कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्याचा लढा कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 3 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ओबीसी चळवळ डॅश डॅश प्रभावित झाली. ओबीसी चळवळ डॅश डॅशने प्रभावित झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोगामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मालमत्तेचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पंचायत समिती सभापती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सरपंच पदासाठी कमीत कमी वय किती असावे? सरपंच पदासाठी कमीत कमी वय किती असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 21 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 104व्या घटना दुरुस्तीने कोणत्या कलमात बदल करण्यात आला? 104व्या घटना दुरुस्तीने कोणत्या कलमात बदल करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 334 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणता प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? खालीलपैकी कोणता प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अँथ्रेसाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील खेड्यांची एकूण संख्या सुमारे इतकी आहे? भारतातील खेड्यांची एकूण संख्या सुमारे डॅश डॅश इतकी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 6,39,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे? पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कृष्णा गोदावरी त्रिदेशाच्या दरम्यान पुढीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर आहे? कृष्णा गोदावरी त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान पुढीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश आहे? रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1373 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव डॅश डॅश होते?
डॅशशी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपतराय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 दुसरे मराठा इंग्रज युद्ध डॅश डॅश ठिकाणी झाले. दुसरे मराठा इंग्रज युद्ध डॅश डॅश या ठिकाणी झाले. तर ऑप्शन क्रमांक 4 असंही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल? कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत एकच शब्द योजता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 कायम टिकणारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गावाचा पोलीस पाटील डॅश डॅशकडून नियुक्त केला जातो. गावाचा पोलीस पाटील डॅश डॅशकडून नियुक्त केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 उपविभागीय अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 डॅश डॅश हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. डॅश डॅश हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक दहिसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महाराष्ट्र राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे? केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महाराष्ट्र राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 डॅश डॅश जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही. डॅश डॅश जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता? अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 परिवहन वाहन कसे ओळखाल? तुम्ही परिवहन वाहन कसे ओळखाल? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहनाच्या नंबर प्लेटवरून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे. राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावे? पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाहनाच्या वेगानुसार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 64 कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? 64 कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गणनावाचक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मराठवाडा मुक्ती दिन डॅश डॅश या दिवशी साजरा करतात. मराठवाडा मुक्ती दिन डॅश डॅश या दिवशी साजरा करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 17 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल.